भेदिले सूर्यमंडळा रवींद्र भट यांची ऐतिहासिक कादंबरी. रामघळीच्या नीरव शांततेत समर्थ प्रभू रामचंद्रांना आर्तपणे आळवीत होते. समर्थांची अचानक भावसमाधी लागली. बाह्य नेत्र बंद होते, अंतरीचे नेत्र मात्र वेध घेत होते. मंदिरात स्थापन करावयाच्या मूर्तीचा हळूहळू मन कृष्णा नदीवर स्थिर झालं. आपल्याला अगदी बालपणीच कृष्णा तरी येण्याचा आदेश मिळाला. पुरश्चरण संपल्यावर तीच प्रेरणा, तीर्थयात्रा झाल्यावरही तोच संदेश. नक्की माझा रघुराया या कृष्णामाईच्या पात्रातच कुठेतरी दडी मारून बसला असणार. कुठे दडला आहेस रे रामराया? महाबळेश्वरी असतास तर तेव्हाच गवसला असतास. वाईच्या रामडोहात नाहीस. पाचवड चिंगवलीमधल्या चंद्रकोरीत नाहीस. लिंबगोव्याला तिथेही नाहीस. माहुलीच्या संगमात तर किती काळ पुरस्चरण केलं असतास तर काहीतरी खूण नक्की दाखवली असतीस. अरे मग आहेस तरी कुठे? आहेस नक्की, जवळपासच असला पाहिजेस. मग का असा लपून बसलास रे रघुत्तमा? काय वाचा म्हणे मी मला तुझाच मानतो. काया वाचा म्हणे मी मला तुझाच मानतो. माझी लाज राख आणि तुझ्या अस्तित्वाची खूण जाणण्याची बुद्धी दे. तू देव लोकाचं दैत्यापासून रक्षण केलंस. स्वबळावर या भूमीचा हा पाशवी भार हलका केलास. आम्हा भक्तांना तुझाच आश्रय आहे. तू पतित पावन माझ्यासारख्या बुद्धिहीनाला फक्त बुद्धी दे तुला शोधण्याची. समर्थाचं अंतरंग कृष्णामाईच्या प्रवाहाबरोबर तरंगत तरंगत जात होतं. अरे हा कुठला घाट? चांगला घडीव बांधीव दगडाचा. काठावरचं हे शिवमंदिरच असणार. रामराया, प्रत्यक्ष शिवशंकरांनीही तुझं पूजन केलं असं पुराण सांगतं. या शिवस्थानी नाही ना लपून बसलास? हा अंगापूरचाच डोह. पूर्वी कधी इथं आल्याचं स्मरत नाही. गावात 4 घरी भिक्षा मागितली, पण हा डोह कधी निरखला नाही. आज मारतो बुडी पाण्यात. असे नका कितीही खोल. माझी भक्ती त्याहूनही खोल आहे. आहेस रे आहेस. इथंच आहेस. किती लोभस वाणी मूर्ती तुझी. शतकापूर्वीच्या कुणा शिल्पकाराच्या हातामधून साकारलेली. तुला हा जलवास का? एकदा वनवास भोगलास ना. आता चल बाबा तुझ्या भक्तांनी उभारलेल्या निवासाकडे. तुझ्या प्राणप्रतिष्ठेसाठी आता आमचे प्राण आतुरले आहे. या मंदिरात तू आलास की साऱ्या परिसरातच रामराज्य अवतरेल. समर्थांची भावसमाधी उतरली. मनाचं सारं मळप दूर झालं. आकाशही निरभ्र होतं. वरच्या वाघापूरच्या सड्यापासून खालच्या सिंगणवाडीपर्यंतचा सारा आसमंत चांदण्यामध्ये न्हात होता. समर्थ उठले. झपाट्यानं डोंगर उतरले. सिंगणवाडीवरून चाफळवाडीकडे निघाले. दिवसभराच्या श्रमांनी सारं शिबीर शांत निजलं होतं. त्याच्याकडे एक प्रेमळ कटाक्ष टाकून समोरचा पूर्वेकडचा उतार उतरून मांड नदी ओलांडून समर्थ निघाले कृष्णा तीराकडे. डोळ्यांसमोर सतत अंगापूरचा डोह तरळत होता. पूर्वेला सूर्यबिंब अवतरलं. समर्थ गंगापूरच्या तटावर उभे राहून सूर्याला अर्घ्य देत होते. सारा परिसर शांत होता. कृष्णामाई अखंड वाहत होती. परंतु डोह असल्यामुळे वरून तरी प्रशांत वाटत होती. बाहेरचं वातावरण काहीसं थंडगार असलं तरी पाण्याचा स्पर्श मात्र उबदार भासत होता. त्या मलिन स्पर्शानं समर्थांना क्षणभर आपल्या आईच्या चौघडीची आठवण झाली. समर्थ आणखी एक पायरी खाली उतरले. ओंजळभर पाणी घेऊन त्यांनी कृष्णेच्या पाण्यानं कृष्णामाईलाच अर्घ्य देऊन आदरांजली वाहिली.
हे माते, साऱ्या पवित्र नद्यांचं पावित्र्य तुझ्या या पाण्यात एकत्रित होऊ दे. मी पापी असेन, माझं कर्मही पापरूप असेल, आत्मा पापी असेल. कदाचित या नरदेहामुळे माझ्या हातून एखादं पाप भविष्यकाळात घडेलही. तू पापहारिणी गंगारूप घे आणि माझ्या सर्व पापांपासून माझं संरक्षण कर. हा विनीत भाव पूर्वसूर्यांनी नदीवर स्नान करताना व्यक्त केला. मलिन शरीर स्नानानं स्वच्छ होतं, त्याबरोबर मलिन मनही शुद्ध व्हावं ही यामागची सद्भावना असणार. मी आज जलवास करीत असलेली मूर्ती बाहेर काढून तिची मंदिरात प्रतिष्ठापना करायच्या प्रेरणेनं इथं आलो. हे पाप आहे का पुण्यकर्म आहे हे मी कोण ठरवणार? माझ्या दृष्टीनं हे अपरिहार्य कर्म आहे. श्रेयस का प्रेयस या तात्विक चर्चेला या अपरिहार्यतेपुढे काहीच स्थान नाही. कर्माची आसक्ती कर्म करणाऱ्याच्या मनोभूमिकेचं चित्रण असते. आज या क्षणी तरी हे अपरिहार्य कर्म आचरताना माझी मनोभूमिका विनम्रपणाची आहे. पाप-पुण्याच्या खूप वरची पायरी म्हणजे आत्मशुद्धी आणि या शुद्धीचा विचार जनमानसामध्ये रुजवायला समोर आत्म्याचंच एक प्रतीक हवं, एक सगुण रूप हवं. ते रूप आजवर इथं जलवासात आहे. त्याला मी जनमानसासमोर आदर्श रूपात उभं करण्याचा एक प्रयत्न करीत आहे. जलबिंदूनं महासागराला कवटाळावं, रजकणानं मेरू पर्वताला मिठी मारावी, वाऱ्याच्या मंद झुळकीनं झंझावाताच्या झोतात झोकून द्यावं. त्याप्रमाणे मी प्रत्यक्ष आत्मरूपाचं सगुण रूप माथी धारण करायला प्रवृत्त झालो. ते त्या आदिम तत्वाच्या प्रेरणेनंच. तरीही माते, माझ्या या कृतीचा तसूभर का होईना पण अहंकार वाटून माझं मन मलिन होऊ नये म्हणून मी विनीत भावानं तुला शरण आलो आहे. त्या तसू एवढ्या माझ्या पापापासून तू माझं रक्षण कर. समर्थांनी नेत्र मिटून घेतले. समाधीस्थ अवस्थेत अंतःकरणावर उमटलेलं या डोहातील राममूर्तीचं स्थान निश्चित केलं. एक वार 13 अक्षरी मंत्राचा पुनरुच्चार केला आणि डोहात बुडी मारली. प्राणायाम केला. शरीर खाली खाली जाऊ लागलं. पार तळाच्या वाळूवर उतरलं. वरून 1.5-2 पुरुष उंचीवरून कृष्णामाई संतपणे वाहत होती. वरच्या पायरीवर कुणी ब्राह्मण प्रातःसंध्या करीत होता. एक गोसावी पाण्यात उडी मारीत असलेला त्यानं पाहिलं होतं. त्यावेळी काही जाणवलं नाही. संध्या झाली. पुरुषसूक्त म्हणून झालं. पवमान झालं. रुद्राचं आवर्तनही नमस्कार चमत्कारासह पार पडलं. गोसावी पाण्यातच. कृष्णामाईनं जणू गिळून टाकला. डोहाला बळी हवा असावा. 1-2 वर्षात एखादा तरी बळी हा डोह मागतोच. आम्ही गावकरी फारसे खोल कधी जातच नाही. आत कपारी असतील, भोवरे असतील, कदाचित साती आसरासुद्धा असतील. काय सांगावं, हा गोसावी नवीन दिसतो. याला या डोहाची कीर्त माहीत नसावी. घेतला. नक्की डोहानं गोसाव्याचा बळी घेतला. पळी पंचपात्री पायरीवरच टाकून ब्राह्मण पळत सुटला. गावात आरडा झाला. डोहात कुणी गोसावी बुडाला. कृष्णामाईनं 2 वर्षांनी आणखी एक बळी घेतला. सारं गाव घाटावर लोटलं. पाटील आले, देशमुख आले, देशपांडे आले, जोशी आले. साऱ्या वतनदारांमागे 12 बलुतेदार आले. पोरं-टोरं तर सर्वात पुढे पळत सुटली घाटाकडे. तो ब्राह्मण पुन्हा पुन्हा तेच सांगतोय. सांगता सांगता थोडी मीठ मिरची लावतोय, फोडणी देतोय. मी असा या पायरीवर बसलेला संध्या करीत गोसावी आला. खालच्या पायरीवर उभं राहून अर्धे दिलन आणखी खाली उतरला. मी ओरडून सांगितलं, बाबा रे, डोह खोल आहे. तळाशी काय काय असेल कुणास ठाऊक. तू फार आत जाऊ नकोस. पण तो ऐकतोय होय.
जायला लागला आणखी खाली. मी हात धरून त्याला मागे ओढायचा प्रयत्न केला, पण त्यानं मला झिडकारलं. मी हातापाया पडून सांगतोय की अरे डोहात आसरा आहेत, तर त्यानं माझ्याकडे तांबारलेल्या डोळ्यांनी पाहिलं. मी त्याची लंगोटी धरून ठेवली. तो त्याच्या बरोबरच खेचला जाऊ लागलो. शेवटी दिलं सोडून ते शेपूट. म्हटलं मरायचंच असेल तर मरू दे एकट्याला, त्याच्याबरोबर आणखी मी कशाला. लंगोट कसलेली 2-3 तरुण पोरं पुढे झाली. त्यातला एक जण म्हणाला, भटजी बुवा, तुमचं हे पुराण आता आवरा. सवळं भांडं उचला अन जा पुंजेला देवलात. आम्ही बघतो काय करायचं ते. 2-3 तरुणांनी डोहात उड्या मारल्या, तळाशी जायला लागले. अर्ध्या पाव मिनिटात वर आले. श्वास घेऊन पुन्हा बुडी, लगेच वर. बुडलेला गोसावी काय नदीचा तळ फोडून पाताळात गेला का काय कुणास ठाऊक. अरे जरा खालच्या बाजूला धांडोळा. वाहत वाहत खाली गेलं असेल गोसावडं. कुणीतरी सल्ला दिला. 1-2घांनी खालच्या बाजूला उड्या मारून तळ शोधायचा प्रयत्न केला, पण नन्नाचा पाडा. सूर्य चांगलाच वर आला. उन्हाचे चटके जाणवू लागले. एक जण हळूहळू कंटाळून माघारी जाऊ लागला. वतनदार मंडळीही घरी जायचा विचार करू लागली. पाटलांनी एस्कराला सांगितलं, एस्करा, त्वा इथंच बसून राहायचं. डोहावर नजर ठेवायची. मडं फुगून वर आलं तर काठीनं पुढं लोटून द्यायचं खालच्या अंगाला लावून. खालचं गावकरी बघून घेत्याल काय ते. आपल्या मागं नसती बला नक. एस्कराला काय नाही म्हणणंच शक्य नव्हतं. तो मनाविरुद्ध म्हणाला, जी थांबतो जी मायबाप. वतनदार मंडळी घरी जायला निघणार तोच कल्याण, उद्धव आणि 2-4 शिष्य समर्थांचा शोध घेत डोहाकडे आले. काठावर बरेच लोक जमलेले पाहून कल्याणानं विचारलं, काय झालं अंगापूरकर, या डोहावर अगदी गर्दी कसली. देशपांडे म्हणाले, एक गोसावी डोहात बुडाला. आता 4 कलाक झाले, अजून काही पत्ता लागत नाही. आम्ही बराच प्रयत्न केला शोधायचा, पण सारं निरर्थक ठरलं. कोण होता गोसावी आता आम्हाला काय ठाव, पर तुमच्यावानीच होता. ती बघा, त्याची छाटी अन कुबडी तशीच पडलीये दगडावर. पाटील काहीशा जबाबदारी झटकण्याच्या दृष्टीने म्हणाले, अरे ही तर गुरुमाऊलींची कुबडी. उद्धव ती छाटी आणि कुबडी हाती घेत म्हणाला, उद्धवा, मी मारतो उडी. स्वामींना शोधून काढतो. कल्याणा, स्वामी समर्थ आहेत. तू वृथाशीन करून घेऊ नकोस. योग्य वेळी ते आपणहून नक्की वर येतील. पण कल्याणा, गुरुदेवांचं अंतरंग मी वयाच्या 18 वर्षापासून जाणतो. ते करतात ते सर्वांच्याच हिताचं असतं. कोण तुमचे स्वामी? जोशांनी कुतूहलानं विचारलं. रामदास स्वामी. म्हणजे ते चाफळवाडीला देवाळ बांधत्यात ते? अव लई अवलिया माणूस. 2-4 डाव भिक्षा मागायला आलो होतो. कोरड्यास भाकरी दिली. कारभारणीनं तर नग म्हणालं. मसुराच्या उत्सवात कीर्तनाची आयाकलया त्यांची. लई मोठा माणूस, विद्वान. छ्या, हे लई इप्रीत झालं बघा. एका देवमाणसाचा बळी घेतला या बैलीच्या डवानं. पाटील हळहळून म्हणाले. पाटील, काहीही विपरीत होणार नाही. हा डोहच काय, पृथ्वीवरचे सारे समुद्र जरी त्यांना गिळायला आले तरी गुरुमाऊली त्या प्रलयातूनही तरतील. कालियाच्या मस्तकावर उभं राहिलेल्या बाळकृष्णाप्रमाणे या डोहातून ते नक्कीच वर येतील. उद्धव निस्पृहपणे म्हणाला. यावर काय बोलावं पाटलांना काही सुचेना. कल्याणानं उद्धवाकडे पाहिलं. पट्टशिष्याच्या मनीची खूण अंतरंग शिष्याला जाणवली. मुक्त स्वरात
उद्धव म्हणू लागला, असे हो जया अंतरी भाव जैसा, वसे हो तया अंतरी देव तैसा, अनन्यास रक्षितसे चाप पाणी, नुपेक्षी कदा रामदासाभिमानी. डोहाच्या पाण्यावर तरंगा मागून तरंग उठू लागले. त्याच्या मंद लाटा घाटाच्या पायऱ्यांवर चढू लागल्या. उद्धवाच्या स्वरात स्वर मिसळून कल्याणही म्हणू लागला, सदा सर्वदा देव सन्निध आहे, कृपाळूपणे अल्प धारिष्ट पाहे, सुखानंद आनंद कैवल्य ज्ञानी, नुपेक्षी कदा रामदासाभिमानी. डोहाचं पाणी आणखी ढवळू लागलं. तळापासून उमाळा फुटावा त्याप्रमाणे पाण्याचे बुडबुडे वर येऊ लागले. कल्याण आणि उद्धवाबरोबर सारेच समर्थ शिष्य सश्रद्ध भावाने म्हणू लागले, सदा चक्रवाकासी मार्तंड जैसा, उडी घालितो संकटी स्वामी तैसा, हरिभक्तीचा घाव गाजे निशाणी, नुपेक्षी कदा रामदासाभिमानी. प्राचीन शिल्पकलेचा एक अप्रतिम नमुना असलेली पाषाणमूर्ती पाण्यावर आली. पाठोपाठ ती मस्तकावर धारण केलेले सुस्नात समर्थ डोहाच्या मध्यामधून घाटाच्या पायऱ्यांकडे येऊ लागले. साऱ्या समर्थ शिष्यांनी उत्स्फूर्तपणे जय जयकार केला. जय जय रघुवीर समर्थ. कल्याणाने धावत खाली येऊन ती प्राचीन राममूर्ती समर्थांच्याकडून आपल्या मस्तकी घेतली. सारे गावकरी समर्थांच्या पुढे लोटांगण घालू लागले. पाटील म्हणाले, महाराजा, तुमच्याजवळ काहीतरी जादूटोणा आहे. 4 कलाक पाण्यामंदी राहायचं म्हणजे काय साधं काम आहे वय? पाटील, याला प्राणायाम म्हणतात. प्रयत्नानं हे मिळवता येतं. माझ्याजवळ काही वेगळं नाही. जे तुमच्याजवळ आहे तेच माझ्याजवळ आहे, समर्थ शांतपणे म्हणाले. आम्हाजवळ कसलं आलंय डोंबल? ही बापाची पाटीलकी आहे, दुसरं काय बी नाही. त्या पाटीलकीचाही एक पाटील तुमच्याजवळ आहे, पण तुम्ही त्याला ओळखत नाही. महाराजा, आम्हा अडाण्याला नाही उमजत असलं निरूपणातलं बोलणं. पाटील, तुमच्यात एक राम आहे, तोच माझ्यात आहे, साऱ्यांच्यातच आहे. मग आमच्या डबातला हा राम हवा कशापायी तुम्हासनी? मनात राम दिसत नाही, म्हणून जनात राम उभा करावा लागतो. आम्ही चाफळवाडीला या रामाला उभं करतो. दरवर्षी उत्सवाला यायचं. निशाणाची काठी धरायचा मान तुम्हा अंगापूरकरांचा. मात्र ही साधी काठी नाही, तो धर्मदंड आहे. त्याचा उपयोग राजदंडाच्या रक्षणालाही होतो, हे आता साऱ्यांनीच मनी ठेवायचं. राजदंडाच्या आधाराला धर्मदंडाची आवश्यकता असते. राजे आळंदीच्या ज्ञानोबा माऊलींच्या मंदिरातील कीर्तनानंतर पायांवर नतमस्तक झालेल्या शिवबांना वर उठवीत देहूचे तुकोबा म्हणाले, राजे कानांत प्राण आणून तुकोबांचं बोलणं ऐकत होते. राजे, आम्ही माऊलींची बालकं. आमच्या पायी वाकून मज पामराला हे थोरपण कशाला? आम्ही आपले माऊलीच्या पायातल्या वाहनेवाणी चालवणारी माऊली. पैजार थोडंच चालवतं चालणाऱ्याला. आमचा उमाळा माऊलीनं सांगितलेल्या करुणेचा, दुष्टांचा दुष्टपणा जावा, हे आमचं स्वप्न. आपण राजे, दुष्टांना आपण ठेचायला हवं. गो, ब्राह्मण आणि मंदिरं यांचं संरक्षण करायला हवं. राजदंडाबरोबर धर्मदंडाची प्रतिष्ठाही वाढवायला हवी. त्यासाठी आम्ही पंढरीनाथाचा धावा करणारे आपल्याला काय सांगणार? सांप्रत कटीवर हात ठेवून का उभा आहेस? तुझे चापबाण कोठे गेले? अरे पांडुरंगाला ठणठणीतपणे विचारणारा एक महामानव कृष्णेकाठी लोकजागरण करतोय. रामाच्या भक्तीबरोबर रामाच्या पराक्रमाचाही सतत पुनरुच्चार करतोय. त्याच्या हातीचा धर्मदंड आपल्या हातीच्या राजदंडाला मिळाला तर या मराठ देशी आपल्याकरवी रामराज्य उभं राहील. आमच्यापेक्षा त्याचा अनुग्रह ही आपल्या स्वराज्याची गरज आहे. कोण आहेत हे महामानव? स्वामी रामदास. रयत त्यांना समर्थ म्हणून संबोधिते. 12 वर्षांची कठोर तपश्चर्या आणि अवघ्या भरतवर्षाचं
असे तू हिमाचल पदभ्रमण करून हे स्वामी कृष्णातीरी आले आहेत. चाफळवाडी इथं रामायणाची प्रतिष्ठापना करून उत्सव करीत आहेत. शिथिल समाजावर फुंकर घालून त्याला जागं करण्याचा अखंड प्रयत्न करीत आहेत. महाराज, आमच्याही कानी त्यांची कीर्त आलीये. सैन्य भरतीच्या वेळी कृष्णतीरावरून अनेक जवान पोरं आपणहून आली. या रामदासांच्याकडून आदेश घेऊन. सारी जण कडवी आहेत, स्वामिनिष्ठ आहेत. आम्ही मूल असताना आम्हाला आबासाहेबांनीही नाशिक क्षेत्रानजीक रामदास नावाच्या तेजस्वी रामभक्ताची माहिती सांगितलेली स्मरतीये. खुद्द त्यांनाही परसत्तेची चाकरी करणं म्हणजे जन्माला येऊन मरून जाण्यासारखं आहे असं सांगितलं होतं त्यानं. ये प्रांती ते आले तर त्यांचा परामर्श घेण्याचा आदेशही आबासाहेबांनी दिला होता. परंतु आजवेरीच्या दौडीत ते राहूनच गेलं. आपण म्हणता ते हेच रामदास असतील तर आम्ही त्यांची एकांत भेट घेण्याची अवश्य कोशिश करू, राजे विनम्रतापूर्वक म्हणाले. राजे, तोच हा महामानव, टाकळी क्षेत्री कठोर साधना केलेला, परसत्तेनं पिडलेल्या देशाच्या स्वातंत्र्यासाठी झापटलेला, मनातला निद्रिस्त राम जनात उभा करण्याचा खटाटोप करीत असलेला, आपणा उभयंताची भेट हा हिंदवी स्वराज्याचा अरुणोदय असेल. त्या स्वातंत्र्यसूर्याची तेजस्वी किरणं या भूमीवर खऱ्या अर्थानं पसरली की आम्ही सारं भरून पावतो. या भूमीवर दुष्टांचं निर्दालन होईल. सदा सज्जनसंग लाभेल. मग त्यापुढे मृत्तिकेसमान असणारी धनसंपदा नको, मुक्तीची अभिलाषा नको. आम्ही पुन्हा पुन्हा जन्माला येऊ आणि याच भूमीवर सज्जन संगतीचा अपरंपार आनंद घेऊ. विठ्ठलाला सांगू, न लगे मुक्ती घनसंपदा, संत संग देई सदा. तुका म्हणे गर्भवासी, सुखे घालावे आम्हासी. माऊलीच्या साक्षीनं तुकोबारायांनी रंगवलेलं हे मराठी स्वातंत्र्यभूमीचं चित्रण पाहून शिवबा राजांचे सारे अष्ट सात्विक भाव जागृत झाले. त्यांच्या नेत्रांतून आनंदाश्रूंच्या रूपानं बाहेर पडू लागले. माऊलीच्या समाधी भूमीवर अभिषेक झाला. तुकारामांच्या रूपानं माऊलीनंच राजांना गुरुकृपेची खूण सांगितली. ज्ञानदेव म्हणे, तरलो तरलो आता उधरलो गुरुकृपे. रामदास म्हणे, रामसीतापती तेथे मी विश्रांती पावईन. सिंगणवाडीचा मारुती, चाफळवाडीच्या नव्या मंदिरामागचा मारुती आणि समोरचा मारुती यांची स्थापना झाल्यावर रामदास मुक्तपणे म्हणत होते. ठरलेल्या 11ही रुद्रांची स्थापना झाल्याचा आनंद त्यांच्या चेहऱ्यावर उमटला होता. आता येणाऱ्या चैत्रामध्ये रामनवमीचा उत्सव प्रभू रामचंद्रांची प्रतिष्ठापना करून आगळ्या थाटाने पार पाडावयाचा होता. मंदिरही रामचरण स्पर्शासाठी आतुरले होते. सभोवतालच्या डोंगरांच्या गराड्यात माण नदीच्या किनारी समर्थांनी स्वतःच्या कल्पनेप्रमाणे हे मंदिर उभे केलेले. डोंगरांना राममहती सांगणारे उंच शिखर, 8 खांबांवर उभारलेल्या 41 कमानी, 15 खणांचा सभामंडप, समोर आणि मागे मारुती उभे, उत्तरेकडील नदीकाठचा भक्कम चिऱ्याचा तट, पूर्वेकडे भव्य प्रवेशद्वार, त्याखाली क्रमाक्रमाने अरुंद होत गेलेल्या पायऱ्या, मंदिराच्या परिसरातली दोन्ही अंगांची वृंदावने, भव्य दीपमाळ, सारं काही या रामनवमीची वाट पाहत होतं. बागकामाची आवड असलेल्या त्रिंबक गोसावी या समर्थ शिष्याने विविध वैशिष्ट्यपूर्ण झाडांची रोपटी तयार करून त्यांची योग्य ठिकाणी लागवडही केली होती. त्यामध्ये काही आंब्याची झाडेही होती. दर्शनार्थींना भविष्यकाळात सावली आणि मधुर फळं दोन्ही देणारी. निमिषामागून क्षण, क्षणामागून पळ, पळामागून घटिका, कलाक, दिवस, रात्र, पहाट, पुन्हा नवा दिवस, नवनिमिष, कालचक्र अखंड फिरत होतं. फाल्गुन सरला, चैत्र उजाडला. शालिवाहन शक 1570
साऱ्या परिसरातल्या जोशीबुवांनी पंचांग वाचताना चाफळच्या या राम मंदिराच्या उत्सवाचा चैत्र नवमीच्या दिवसाचं वैशिष्ट्य सांगताना आवर्जून उल्लेख केला असावा. भोवतीचा सारा परिसरच मंदिराकडे लोटला. कृष्णा तीर आलं, कुडाळी तीर आलं, वेण्णा तीर, कोयना तीर, तारळी तीर, वारणा, धारणा, कुंभी, कासारी, पंचगंगा, कितीतरी खोरी. पण कर्नाटकाकडचा दूधगंगा, वेदगंगा सुद्धा आल्या. कृष्णामाईच्या या साऱ्या कनिष्ठ भगिनी आपल्या एका अगदी छोट्या बहिणीच्या मांड नदीच्या तीरी जमल्या. एका फार मोठ्या सत्कार्यासाठी एका महात्म्यानं त्यांना एक पूजास्थान दिलं होतं. अष्टमीच्या दिवशी रात्रभर साऱ्याच भाविकांनी 13 नामाचा मंत्रजप केला. पहाटेची नौबत वाजली. ग्रामसीमेवर सजविलेल्या रथात रामरायाची षोडशोपचार पूजा करून पूजिलेली मूर्ती विराजमान झाली. रथापुढे अंगापूरकरांनी निशाणाची काठी धरली. समर्थ पुढे चालत होते. भोवती शिष्य मेळावा, मागे भक्त मेळावा. देवाची रथयात्रा निघाली. दमामे चौघडे वाजू लागले, जणू तोफाचाच गडगडाट. आणि भक्तांचा हा समुदाय मोहिमेवर निघालेली फौजच जणू. रथयात्रा तसूतसून पुढे सरकत होती. समर्थ पावलांच्या तालावर रामनाम महती सांगत होते. भक्तजन टाळ्यांच्या तालावर ती आळवीत होते. रथयात्रा मंदिराच्या पायरीशी आली. कल्याणानं राममूर्ती रथातून उचलून आपल्या मस्तकी घेतली. समर्थ पायऱ्या चढून वर आले. मारुतीला म्हणाले, मारुती राया, रघुराजाला घेऊन आलो. आता इथंच वास्तव्य करून राहायचं. रामदासा, युगे युगे मीच प्रभू रामचंद्रांच्या पुढे उभा आहे. आज या ठिकाणी तू प्रभूला घेऊन आलास. आता माझ्याऐवजी या मूर्तीमध्ये तुझंच वास्तव्य असू दे. याला लोक दासमारुती म्हणतील. समर्थांच्या मनातला बलभीम उद्गारला. आणि मग तुझं काय? का जाणार परत किष्किंधेला? बरा परत जाईन. माझ्या हाती तुला सोपविलं आहे रघुरायानं. तुमच्या दोघांच्या रक्षणाला मी उभा राहतो मागच्या रुद्रामध्ये. मग लोक त्याला प्रताप मारुती म्हणतील. समर्थ स्वतःशीच म्हणाले. साऱ्या परिसरात कहाळे, करणे, वाके, टाळ, मृदंग, उपांग, ब्रह्मवीणा, घंटा, घाट, शंख, भेरी, डफडी, पावे यांचा एवढा कल्लोळ चालला होता की देवभक्तांमधला हा संवाद कुणाला ऐकू येणार? बोलणारा बोलला, ऐकणाऱ्यानं आकळून घेतलं. समर्थ कल्याणासह सभामंडपातून गाभाऱ्याशी आले. सभामंडपात गर्दी दाटली. कुठलेही अनावश्यक कर्मकांड न करता समर्थांनी राममूर्ती अत्यंत विनम्रपणे आसनावर उभी केली. अवघ्या पंचकोशीतल्या ग्रामदेवतांना मात्र आवर्जून आवाहन केलं, या माऊलींनो, या माझ्या रामाच्या दर्शनाला या. तुमच्या साऱ्या लेकरा बाळांना घेऊन या. गाई गुजींना घेऊन या. गोठ्यातल्या गोऱ्याला घेऊन या. डोंगरातल्या झऱ्याला घेऊन या. रानातल्या मातीला घेऊन या. निशाणाच्या काठीला घेऊन या. वनातलं हिरवं आणि आभाळातलं निळवं आणा. जे जे म्हणून तुमचं आहे ते सारंच घेऊन या. तुमच्या मायेच्या वर्षावाची वाट पाहतो आहे माझा रघुराया. या बायांनो, या. रामरायाची कौसल्या माय होऊन या. मारुती रायाची अंजनी आय होऊन या. या ग या. खोनोलीच्या जिनाई ये. कारव्याच्या धानाई ये. दुसाळ्याच्या जानाई ये. चाफळच्या नादलाई ये. धाडोलीच्या खंडूआई ये. सोमजाई बाई तूही ये. साऱ्या जणी आपली लेणी लेवून या आणि माझ्या रामाच्या स्वरूपात शिरून रामाई व्हा. केवढं अभिनव आवाहन! पंचकोशीतील
प्रत्येक जण आपली ग्रामदेवता या राममूर्तीत पाहू लागला. चाफळ्या जणू राम अवघ्या परिसराची आई झाला. चाफळचा प्रभू राम अवघ्या परिसराची आई झाला. रामचंद्राच्या प्रतिष्ठापनेच्या निमित्ताने समर्थांनी हा एक सामाजिक उत्थापनाचा प्रयोगच केला. मनातल्या रामाच्या अस्तित्वाला ग्रामदेवतेचं महत्त्व देऊन आता रामाची खूण पटली की रामाचा पराक्रम करण्याची उर्मी आपोआपच उचंबळेल. पराक्रमाची उर्मी आली की दैत्यापुढे ठामपणे उभे राहण्याची प्रेरणा मिळेल. मग रामराज्य यायला काय उशीर? तो राजाच्या मनी केव्हाच जागला आहे. आता प्रजेच्या मनीही जगेल. राजधर्म आणि प्रजाधर्म एक होतील. राजा प्रजेच्या विकासासाठी, प्रजा राजाच्या विकासासाठी आणि धर्म या साऱ्याचाच विकासासाठी. धर्म ही विकासाची प्रेरणा आणि अधर्म ही अवनतीची खूण. शतकानुशतकांची ही अवनती आता संपू दे. देश विकासाची वाटचाल करू दे. त्यासाठी ही प्राणप्रतिष्ठा मूर्त रूपानं विकासाची प्रतिष्ठापना कर्मकांडांचा इतर कुठला बडिवार हवा कशाला? प्रभू रामचंद्रांची लोकगंगेच्या साक्षीनं प्राणप्रतिष्ठा झाली. समर्थाच्या आनंदभुवनाच्या स्वप्नाचा शुभारंभ झाला. आज पहाटे एक स्वप्न पडलं. आऊसाहेब सपनी प्रभू रामचंद्र आले. आम्हास म्हणाले, चाफळ क्षेत्री आम्ही निवास केला. रामदास गोसावियाने तुम्हासाठी आम्हास डोहातून काढून तेथे वसविले. तुम्ही त्यांची आजवेरी काहीच खबर घेतली नाही. आता त्वरित भेट घ्यावी. आपल्या राजकारणाला ते उपकारक आहे. आपण शूर आहात, पण अनुभव कमी पडतो. आपल्या खंगाच्या धारेला काही विवेकविचारांची मूठ हवी. गोसावियास भेटून त्यांची सलाह घ्या. त्यांच्या रूपानं आम्हीच तुम्हामागे उभे आहोत. आमच्याही कानी त्यांची कीर्त पडली आहे. शिवबा, त्यांना एकदा पालखी पाठवून गडावर बोलावू धाड. आऊसाहेब, देहूच्या तुकोबानं सांगितलं की रामदास गोसावी आम्हास गुरुस्थानी. त्यांचा उपदेश घ्यावा. आज सपनात रामरायानं तेच वर्तवलं. त्यांना गडावर बोलावून पाठविणे इष्ट नाही. आम्हीच खुद जायला हवं. भवतालच्या अवडंबरात कधीमधी आम्ही काय करतो ते आम्हालाच उमगेनासं होतं. पंता माघारी आता योग्य सल्ला द्यावयास आम्हास कुणी ज्येष्ठ हवंच आहे. आम्हीच जाऊ. आबासाहेबांचं विजापूरचं प्रकरण लागू दे. त्यासाठी आम्ही काही राजकारण करीत आहोत. आबासाहेब कैदेत नसले तरी आदिलशहाच्या ऐन मोहल्यात आहेत. ते परत सुखरूप कर्नाटकी गेले की आम्ही रामदास गोसावियांचा परामर्श घेऊ. काही राजनीतीचं ग्रहण करू. या साऱ्या सोंगट्या योग्य जागी पडायला जवळजवळ वर्ष लागलं. या वर्षात समर्थही चाफळ मुक्कामी फारसे कुठे होते. केव्हापासून सह्याद्री त्यांना खुणावत होता? अगदी 12 वर्षांचे असल्यापासून. त्र्यंबकेश्वराची डोंगरओळ मनी ठसल्यापासून. समर्थांच्या खडावा अवघा पश्चिम घाट पायाखाली तुडवीत होत्या. उंच उंच कडे उल्लंघित होत्या. दरकुटातल्या घळी निरखीत होत्या. अवघ्या सह्याद्रीवर समर्थ संचार करीत होते. कधी रामगळीतून मोरघळीकडे जात होते, कधी खिंड उतरून पाटणवरून हेळवाकच्या घळीत राहत होते, कधी परळीहून सूर्योदयाला निघायचं. अंधार पडताना महाबळेश्वरच्या मारुतीसमोर उभं राहायचं. मनी सदैव ओढ होती शिवबाच्या भेटीची. महाबळेश्वराला आलं की ती ओढ अनावर व्हायची. मग निघायचं. मढी महाल उतरून चंद्रगड, मंगळगडाच्या पायथ्यानं, राजगडाच्या दिशेनं, माझेरीवरनं
वाघजाईच्या घनदाट जंगलात उतरून काळ नदीवर आलं की कुणी गोप्या घाटातनं खाली उतरून येणाऱ्यानं सांगावं, राजगडावर नाहीत, पार तिकडं पन्हाळगडाकडे दौडत्याती. मग टाकायचा मुक्काम रानातल्या घळीत. शिवथरातलं कुणी माणूस काणूस विचारायचं, काय करता बुवा तथ? वाघरू येतया वस्तीला रातीचं. दुसऱ्या दिवशी घालायचं पालाण. वरच्या कुट्याच्या डोंगरावर कधी कुंड शिळीमला वस्ती करायची, नाहीतर निघाल्या खडावा हिरडोशीकडे. समोर रायरेश्वर आहेच वस्तीला. तिथनं उठलं की केंद्रगडाच्या खबदाडीतून खावलीला उतरायचं आणि वस्तीला थेट वाईचा रोकडोबा. कृष्णास्नान झालं की दुसऱ्या दिवशी पसरणीच्या पठारावरून केळघर गाठायचं. केळघरावरनं निघाले की बामलोणीहून मोरघळ आणि मोरघळीवरनं पुन्हा रामघळ. दिवाकर आणि विठ्ठल गोसावी यांच्याशी काही काळ हितगुज झालं की एक दिवस उठायचं, जंगली जयगडावरून चिपळुणात उतरायचं. मग 8 दिवस वास्तव्य परशुराम क्षेत्रात. या साऱ्या भ्रमंतीत सह्याद्री त्यांचा जिवलग झाला. आपली सारी आनंद, दुःख, सौख्य, वेदना समर्थ सह्याद्रीच्या माथ्यावरच्या सड्यावरच्या कुशीमधल्या दरकुटातल्या अरण्यातल्या विविध स्थानांना आवर्जून सांगू लागले. या सह्याद्रीच्या रूपानं समर्थांना जीवाभावाचा सखा सांगाती लाभला. परशुराम क्षेत्री आल्यावर तर समर्थांच्या मनाची तळमळ आणखी वाढली. काळ आणि काम जिंकून परमेश्वराच्या या 6व्या अवतारानं, जमदग्नीच्या या पुत्रानं आपल्या ब्रह्मतेजानं 21 वेळा पृथ्वीवरील क्रौर्य, स्वार्थ आणि दानवी वृत्तीचा उच्छेद केला. ब्रह्मतपस्येची महती वाढवली. आपल्या परशूच्या आघाताने अंगावर येणाऱ्या आसुरी लाटा दूर केल्या. सारा सागरच मागं हटवला. कोकणभूमी ही परशुरामानं मानवाला दिलेली निसर्गरम्य देणगी. आंबा, फणस, कोकम, सारा साग यांनी गच्च भरलेला परशुरामाचा डोंगर समर्थांना अतिशय भावला. डोंगरात एकांतवास करायला एक गुहापण. आणखी काय हवं? या गुहेत बसून चिंतन करीत असताना समर्थ अधिकाधिक विमनस्क झाले. अवतारांची केवढी परंपरा आहे आपल्या संस्कृतीमध्ये. प्रत्येक अवतार म्हणजे मानवी विकासाचा युगाला आवश्यक असलेला नवा विचार. माणूसपण संपूर्ण हरवलं की युगांत होतो. मग पुन्हा एखादा अभिनव विचार अवतार घेतो. माणूस धर्माच्या पुनर्स्थापनेचा, माणसातल्या पशुत्वाचा विनाश हे अवतार कार्य. नव्या विचारांचं काही काळ आचरण होतं. मग एखादा पशु जागा होतो. पुन्हा चक्र सुरू. जहरी विषाचा एखादा थेंब जरी घटात पडला तरी घटातलं सारंच पाणी विषमय होतं. त्याप्रमाणे हिंस्त्र पशुत्वाचा एखादा विचार सारा समाजच पशुत्वाकडे घेऊन जातो. हे असं का व्हावं? शेवटी उत्तर एकच, अनेकवार अनुभवलेलं, सृष्टीमधलं अतिशय बोलकं सत्य, जीवो जीवस्य जीवनम. दुसरं काय? या बाह्य स्वरूप परशुरामानं या पशुत्वाचं अखंड खंडन केलं. तो चिरंजीव. मग परशुरामा, आता भवतीचा हा आकांत दिसत नाही तुला का? तुझं ब्राह्मतेज लोप पावलं का? तुझ्या त्या सागरालाही हटविणाऱ्या परशूची धार बोथटली. तू ज्येष्ठ राम, परशुधारी. मी दास तुझ्या नंतर आलेल्या कोदंडधारी अवताराचा. राम आणि परशुराम यांमध्ये ज्येष्ठ कनिष्ठता तरी कशाला?
तूही माझा रामरायाच. फक्त युगधर्मानुसार हातीची अस्त्र बदलली. या सह्याद्रीच्या कुशीत एक स्वप्न नांदतय सद्धर्म संस्थापनेचं. क्रोऱ्याचा नाश करून समाजाला स्थैर्य देण्याचं, परसत्ता आणि परधर्म यांच्यापासून अभय देण्याचं. भोसल्यांच्या कुळी जन्माला आलेल्या शिवबाच्या खंगाला आता तुझ्या परशूच्या धारेची आवश्यकता आहे. तुझ्या तपसामर्थ्याची गरज आहे. त्या सामर्थ्यामुळे प्राप्त झालेल्या दिव्यास्त्रांची गरज आहे. तू समर्थांचाही समर्थ. तूच असा उदासीन होऊन बसलास तर मग रंजल्या गांजल्यांचं काय करायचं? नाडल्या पिडल्यानं कुणाकडे पाहायचं? आता या साऱ्यांची आई होण्याची प्रेरणा असलेल्या शिवबाच्या श्वासात तुझ्या तप सामर्थ्याची फुंकर का घालत नाहीस? मनी काही विकल्प असेल तर ती फुंकर माझ्यावर घाल. मी त्यामधील चेतना राजापर्यंत पोहोचवितो. युग आता बदलली परशुरामा. कलियुगात राजा कालस्य कारणम हेच सूत्र विचारात घ्यायला हवं. आता या काळाला राजाची नितांत गरज आहे. परशुरामा, नको रे असा उदासीन हो. शिवबा, अरे त्या रामदास गोसावियांचा परामर्श केव्हा घेणार बाबा? त्याच्या कर्तुकीची वर्णनं गडावर येताना प्रत्येक जण करतोय. भेटीला जातो म्हणालास, त्याला वरीस उलटलं. त्यावेळी रामानं तुला सपान दाखवलं. काल आई जगदंबेनं मला तीच खूण दिली. अवतारी हाय बाबा गोसावी. आता जरा राजेपणाचा अभिमान सोड आणि लगोलग त्यांच्या भेटीला जा. जिजाऊ साहेबांनी शिवबांना आठवण करून दिली. आऊसाहेब, आम्हास एक डाव माफ करावं. आमच्या मनी अभिमान आहे, तो फक्त आपल्या आऊपणाचा. देव माणसापुढं आम्ही सदा नम्र असतो, हे आपणासही ठावकी आहे. या राजकारणाच्या धकाधकीत नाही जायला झालं हेच खरं. आम्ही उद्याच निघतो चाफळाकडं जायला. एवढ्यात एक बारगीर महालाच्या दरवाजात आला. मुजरा घालून म्हणाला, फडावर कुणी रामदासी आलाव. राजांनाच भेटायचं म्हणताव. पंत विचारत आहेत काय करायचं म्हणून. पंतांना म्हणावं, कोण असेल त्याला तिथंच थांबवा. आम्ही जातीनं फडावर येतो. जी सांगताव. शिवबा खाजगीच्या महालातून निघाले. घाईघाईनं फडावर आले. सदरेत समोर एक तरुण गोसावी उभा होता. सडसडीत बांध्याचा. त्या विरागी तरुणाकडे पाहून शिवबांना त्याच्याविषयी एक अनामिक जिव्हाळा वाटू लागला. पण मुद्रेवर तसं न दाखवता त्यांनी रघुनाथ पंतांना खुणेनंच हा कोण म्हणून विचारलं. हे दिवाकर गोसावी. काही विशेष? आमच्याशी बोललेले नाहीत. खुद्द राजांची भेट हवी म्हणाले. बोला दिवाकर स्वामी, बोला दिवाकर गोसावी. का येणं केलं? स्वामींनी आपणासाठी एक लिखित दिलं आहे. महाराज, ते आपणाशिवाय कुणाजवळही देऊ नये अशी आज्ञाही आहे त्यांची. दिवाकरानं झोळीतून सुरळी केलेले कागदाचे 2 बंद काढले आणि ते महाराजांच्या हाती दिले. शिवबांनी ती गुंडाळी मस्तकी लावली. आपण बसावं. असे उभे किती काळ राहणार? महाराज दिवाकराला म्हणाले, आम्ही रामदासी सुखासनी बसणे नाही. आपणापुढे बसणे आम्हाला शोभणारही नाही. कृपया आपण लिखित वाचावे. काही सांगावा असल्यास द्यावा. आम्हास विनाविलंब स्वामींकडे जाणे आहे. आता सांजवलो बुवा. गडावर मुक्काम करा. सकाळी निघा. राजे, मला थांबता येणार नाही. स्वामी आज सप्ताहभर बेपत्ता आहेत. हे लिखित काल एका धनगरानं आणून दिलं महाबळेश्वरी. बरोबर त्वरित निघण्याची आज्ञा होती. आता आपले काही म्हणणे असल्यास स्वामींना शोधून काढून सांगायला हवं. अरे, पण आपले स्वामी कोण हे विचारायचंच राहिलं. आमचे स्वामी समर्थ रामदास स्वामी. शिवबांचं सारं अंग
रोमांचित झालं. अखेर या महामानवानंच आपल्याशी प्रथम संपर्क साधला. आता मात्र भेट घ्यायलाच हवी. अजूनही अडकून पडलो या व्यापात तर आपण करंटे ठरू. निमिषभरात राजांच्या मनात असंख्य विचार येऊन गेले. आतुरतेनं त्यांनी लिखित उलगडलं. त्यावरून झरझरात दृष्टी फिरवली. त्यांच्या डोळ्यांत आसवं तरळली. त्यांनी ते कागद रघुनाथ पंतांजवळ दिले. पंत, हे सारं जरा मोठ्यानं वाचा. आम्ही जरा स्थिरचित्त होऊन ऐकतो. वयानं आम्ही बालक असूनही आमच्या मागे यांच्या स्वामींनी इतक्या बिरुदावल्या का लावल्या याचा आम्हाला छडा लावू दे. काहीतरी यामध्ये मर्म असणार. तुम्हाला जाणवलं तर तुम्हीही आम्हाला जाणवून द्या. शिवबा हात पाठीमागे बांधून सदरेवर एरझाऱ्या घालू लागले. थांबले. लोडाला टेकून बसले. पुन्हा उठले. गवाक्षातून समोरच्या तोरण्याकडे पाहू लागले. पुन्हा मागे वळले आणि स्तब्ध उभे राहून दिवाकराकडे अनिमिष नेत्राने पाहू लागले. पंत वाचत होते. निश्चयाचा महामेरू, बहुत जनांसी आधारू, अखंड स्थितीचा निर्धारू, श्रीमंत योगी. परोपकाराची रासी, उदंड घडतीत जयासी, तया गुणा महत्वासी, तुलनात कैची. नरपती, हयपती, गजपती, गडपती, जळपती, भूपती, पुरंदर आणि आदिशक्ती, पृष्ठभागी, यशवंत, कीर्तिवंत, सामर्थ्यवंत, वरदवंत, पुण्यवंत, नीतिवंत, जाणता राजा. आचारशील, विचारशील, दानशील, धर्मशील, सर्वज्ञपणे सुशील सर्व ठाई. धीर, उदार, सुंदर, शूर, क्रियेसी तत्पर, सावधपणे नृपवर तुच्छ केले. तीर्थक्षेत्रे मोडिली, ब्राह्मणे स्थानभ्रष्ट झाली, सकळ पृथ्वी आंदोळिली, धर्म गेला. देवधर्म गोब्राह्मण करावया संरक्षण, हृदयस्थ झाला नारायण, प्रेरणा केली. शूर, पंडित, पुराणिक, कवेश्वर, वैदिक, याज्ञिक, धूर्त, तार्किक, सभानायक तुमच्या ठाई, या भूमंडळाचे ठाई. धर्मरक्षी ऐसा नाही. महाराष्ट्र धर्म राहिला काही तुम्हाकरिता, आणि कही धर्मकृत्ये चालती, आश्रित होऊन कित्येक असती. धन्य धन्य तुमची कीर्ती विश्वी विस्तारिली, कित्येक दुष्ट संहारिला, कित्येकासी धाक सुटला, कित्येकासी आश्रय झाला. शिवकल्याण राजा, तुमचे देशी वास्तव्य केले, परंतु वर्तमान नाही घेतले. ऋणानुबंधे विस्मरण झाले, काय नेणो. सर्वज्ञ मंडळी, धर्ममूर्ती, सांगणे काय तयाप्रती. धर्मस्थापनेची कीर्ती सांभाळली पाहिजे. राजकारण उदंड दाटले, तेणे चित्त विभागले, प्रसंग नसता लिहिले, क्षमा कीजे. प्रत्येक ओवी ऐकताना शिवबांच्या चेहऱ्यावरचे भाव सारखे बदलत होते. दिवाकर त्यांच्याकडे टक लावून पाहत होता. शिवबांचा कंठ रुद्ध झाला. डोळ्यांत साठवलेलं पाणी अभावितपणे गालांवर ओघळू लागलं. भरल्या गळ्यानं शिवबा म्हणाले, पंत, गोसावियांनी आमच्या नेत्री झणझणीत अंजन घातलं. आऊसाहेब म्हणाल्या तेच खरं. आम्हाला अभिमान झाला. आम्ही गडपती, गजपती, कीर्तिवंत, वरवंत. आम्ही धीर, उदार, सुंदर, शूर. राजकारणात आम्हीच जाणते. आणि प्रभू रामचंद्राचा वरदहस्त लाभलेला, वर्षानुवर्ष कठोर तपसाधना केलेला, अवघ्या भरतवर्षाच्या भ्रमंतीचा स्वानुभव गाठी असलेला हा महामानव पहा किती लीन, प्रसन्न
प्रसंग नसताना लिहिलं त्याची क्षमा मागतोय आणि ती सुद्धा कुणाजवळ? भोसलेपणाचा अभिमान झालेल्या माझ्यासारख्या एका गर्विष्ठ पोराजवळ. पंत पंत या क्षणी खाजगीकडचे 10 स्वार तयार ठेवा. आम्ही आताच निघतो. या दिवाकरांबरोबर स्वामींच्या भेटीला. ते असतील तिथं जातो. त्यांचे घट्ट पाय धरतो आणि क्षमा मागतो त्यांच्याकडे आजवर दुर्लक्ष केल्याची. पण महाराज, तूर्त आपण गडावर असणं आवश्यक आहे. पन्हाळ्याकडची काही अंत्यस्थ वार्ता घेऊन बहिर्जी येत आहेत गडावर. नरसापुराहून तसा सांगावा आला आहे. पंत हात जोडून म्हणाले, पंत, तूर्तास काय मसलत असेल तर ती तुम्ही करा. स्वामींच्या पत्रातलं मर्म आम्हाला उमगलं, पण तुम्हाला उमगलेलं दिसत नाही. आमचा गर्व संपावयाचा असेल तर त्वरित त्यांच्या पायांवर आम्हाला लोटांगण घालायला हवं. तुम्ही स्वार तयार करा. दिवाकर, आज तुम्ही थाळ्याला आमच्या सवे यायचं. राजे, मध्ये बोलतो म्हणून क्षमा असावी, पण स्वामींच्या पत्राचा आपण विपर्यास करीत आहात. आपल्या स्वाभिमानाचा किंवा गर्वाचा तसा प्रश्नच येत नाही. आपल्याला स्वामींनी दिलेली सारी बिरुदं हे आपलं स्वतःचं कर्तृत्व आहे. तसंच राजकारणाच्या धावपळीत त्यांच्याकडे दुर्लक्ष झालं म्हणून स्वामींच्या मनी कुठलाही सल नाही. या लिखितामधल्या फक्त एका ओवीत स्वामींच्या साऱ्या विचारांचं मर्म आहे. शिवबा दिवाकराकडे सासंक नजरेनं पाहत होते. कुठली ओवी? रघुनाथ पंतांनी विचारलं. या भूमंडळाचे ठाई धर्मरक्षी ऐसा नाही, महाराष्ट्र धर्म राहिला काही तुम्हाकरिता. दिवाकराने ओवी सांगितली. यात मर्म काय आहे? राजे मराठी, त्यांचा धर्मही मराठी. रघुनाथ पंत पटकन म्हणाले. महाराष्ट्र धर्म याचा अर्थ फार व्यापक आहे. पंतसाहेब, माझ्यापेक्षा स्वामीच तो राजांना सांगतील. माझी तेवढी कुवत नाही, अधिकार तर नाहीच नाही. शिवबांना प्रणिपात करून दिवाकर पुढे म्हणाला, राजे, स्वामींची भेट तुरंत व्हावी हेच श्रेयस्कर. पण आता या क्षणी आपण आपलं इथलं कर्तव्य पार पाडावं. सप्ताहभरात चाफळ मुक्कामी यावं. तवर मी स्वामींना शोधून आपण येत असल्याची खबर देईन. आता सेवकाला आज्ञा द्यावी. अहो, पण थाळ्याला थांबताय ना? पंतांनी विचारलं. आम्ही रामदासी पंक्तीचे भोजन आम्हास वर्ज्य आहे. आमचं भोजन 4 मुठी शिद्यावर भागतं. आता आज्ञा असो द्यावी. अन्नास नकार दिला म्हणून क्षमा करावी. जय जय रघुवीर समर्थ. शिवबांना हे सारंच स्वप्नवत वाटत होतं. त्यांनी दक्षिणेच्या गवाक्षातून खाली निरखलं. अळू दरवाजातून दिवाकर गोसावी जपाजप वेळवंड खोऱ्यातल्या भूतोंड्याच्या दिशेनं गड उतरत होता. समर्थ चरेगावच्या पाठीमागचा चंद्रगिरीचा डोंगर चढत होते. शिवबाकडे लिखित पाठविले आहे. आता त्याचा काय प्रतिसाद मिळतो याची ते वाट पाहत होते. शिवरायाचा महिमा आजवर साऱ्यांना सांगत आलो. आपली प्रत्यक्ष भेट मात्र अजून नाही. ती आता व्हायला हवी. कृष्णा खोऱ्यात उभा केलेला धर्मदंड त्याच्या हाती द्यायला हवा. त्याच्या स्वराज्याची द्वाही फिरली की आपोआपच धर्मस्थानं निर्भय होतील. रयतेला स्वकीय राजा मिळेल. आता हे घडायलाच हवं. दुहीच्या राजकारणाचा शाप अजूनही शिवरायांची पाठ सोडित नाही. रक्तसंबंध जोडलेले बजाबा निंबाळकरांसारखे कदीमही क्षुद्र स्वार्थापायी यवनांना मिळतात. शिवथर खोऱ्यातला दत्तक
यशवंतरावाला चंद्रराव किताब मिळाल्यावर तोही उपकारकर्त्यावरच दुगाण्या झाडू लागतो. हे सारे अस्तनीतील निखारे शिवबाच्या स्वराज्य स्वप्नाला वणवा लावण्यासाठी टपून बसले आहेत. म्लेच्छांनी हाती दिलेली गायीच्या चरबीची मशाल हाती घेऊन हे निखारे वेळेवरच विझवून त्याचे कोळसे करायला हवेत. साम दाम दंड भेद ही राजनीती हा शिवकल्याण राजा फार लहान वयातच पंत दादोजींसारख्या अनुभवी मुत्सद्याकडून शिकला आहे. आता खरी वेळ आली आहे त्या नीतीचं प्रत्यक्ष आचरण करण्याची. आता शिवबाची गाठ पडायलाच हवी. डोंगर चढता चढता समर्थांच्या मनातली शिवभेटीची ओढ वाढत होती. मन काहीसं उदास होतं. परंतु घळीशी आल्यावर मात्र त्यांची सारी व्यग्रता आपोआपच नाहीशी झाली. मनी विचार आला, या डोंगर शिखरावर प्रत्यक्ष निरंजन योगेश्वराचं वास्तव्य आहे. आकाशावेरी उंच गेलेलं हे शिखर मध्ये ढगांची दाटी झाली की दिसेनासं होतं. दिसत नाही म्हणून ते अस्तित्वात नाही असं म्हणता येईल का? शिवबाचंही तसंच आहे. परधर्माचे आणि परकीय सत्तेचे ढग त्याच्या भोवती जमले आहेत. स्वकीय त्या झाकोळात आणखी भर घालत आहेत. पण एकदा शिवबामधला योगेश्वर निरंजन जागा झाला की आपोआपच सारं सुमंगल होईल. देव, देश आणि धर्म यांना आपोआपच संरक्षण मिळेल. या घळीसारखं या डोंगरानं नाही का वाऱ्यापासून हिचं संरक्षण केलं? अगदी शीतकाळामध्ये सुद्धा इथं उबदार वस्त्राची आवश्यकता नसते. शिवाजीच्या स्वराज्यामध्येही अशीच आश्वासक ऊब रयतेला मिळेल. या पर्वताच्या दोन्ही अंगांची कृष्णा आणि कोयनेची खोरी तृप्त झालेली इथून दिसतायत. पायथ्याच्या शेताभातात बळीराजाची आवते फिरतील, त्यांना अभय मिळेल. माथ्यावरच्या सड्यावरच्या धनगराकडची शेरडं, मेंढरं, गुरंढोरं मुक्तपणे चरून पुष्ट होतील. गुराख्याची मुलं आनंदात खेळतील. या गाईगुजींना कुणी कसायाकडे पळवून नेण्याची भीती त्यांच्या मनी राहणार नाही. सभोवतालच्या कडेकपारी धुक्याने झाकोळल्या की तळातून पाहताना वाटतं हा जणू कैलास पर्वतच आहे. शिवस्पर्शामुळे अवघ्या सह्याद्रीच्या शिखर मालिकांनाच कैलासाचं पावित्र्य लाभेल. खालचा माणदेश, वरचं तळ कोकण, दूरवर कराड, शेजारचा दंतगिरी, मागचं पाटण हा पंचकोशीचा सारा परिसर इथनं वरून जसा शांत, सुंदर आणि सुखकारक भासतो, त्याप्रमाणे शिवबाच्या मराठ देशाचा अवघा परिसरच तृप्त, सुशील, निर्मळ आणि आनंदकारक होईल. कारण स्वराज्याचं हे देणं राया रघुनाथाचं, अंजलीसूत हनुमंताचं. या स्वराज्याकडं पाहिलं की देवाकडं पाहिल्याप्रमाणे डोळ्यांचं पारणं फिटेल. मन खंतावलं की इथं यावं. या पहाडांच्या रूपानं उभ्या असलेल्या 11व्या महारुद्राचं दर्शन घ्यावं. आपल्या साऱ्याच शिष्यांना, मित्रांना, आया बहिणींना, उमलत्या पिढीला आता आवर्जून सांगावं. राया रघुनाथाचे देणे झाले हनुमंता कारणे, देव पहावया पारणे डोळ्यांचे. रामदासाचा 20वा, रुद्र जाहला 11वा, भक्तजन वेगी धावा दर्शनासी. या भूमंडळाचे ठायी धर्मरक्षी ऐसा नाही, महाराष्ट्र धर्म राहिला काही तुम्हाकरिता. खाशेस्वार बरोबर घेऊन शिवबा चाफळकडे दौडत होते. संपूर्ण सप्ताहभर त्यांच्या मनात ही एकच ओवी अखंड घुमत होती, महाराष्ट्र धर्म. केवढा अभिनव आणि व्यापक विचार! आजवर
आम्ही फक्त यवनाविरुद्ध फळी उभी केली, ती या परकीय सत्तेचं मानेवरचं जू जुगारून द्यायचं एवढ्याच हेतूनं. पेटून उठलो स्वकीयाविरुद्धही बहुसंख्य स्वकीय मुघलांचे व आदिलशहाचे मनसबदार आपापल्या घडीत ऐशाराम भोगत असलेले रयत त्यांच्यापुढं केविलवाणी आणि मनसबदार बादशहापुढे बापुडवाणे या तुर्क आणि इराणी वंशाच्या मनसदीसमोर कुर्निसात करता करता वाकून वाकून यांच्या कमरा कायमच्याच वाकलेल्या. बालपणी आबासाहेबांसमवेत विजापूरच्या दरबारी गेलो, त्यावेळी हे सारं पाहिलं. फारसं काही कळत नव्हतं, पण त्या वातावरणाचाच उबग आला हे खरं. आऊसाहेब, आबासाहेब, पंत यांच्या व्यतिरिक्त पायी डोई ठेवली की फक्त कुलदेवतेच्या शिखरीच्या शंभूच्या, रायरेश्वराच्या, महाबळेश्वराच्या, आळंदीच्या, ज्ञानोबाच्या, देहूगावच्या तुकोबाच्या, चिंचवडाच्या, मोरया गोसाव्याच्या या व्यतिरिक्त विनम्र व्हावं असं जाणत्या वयात येईपर्यंत कुणी दिसलंच नाही. अवघ्या देशात या विजापूरच्या बादशहापुढे तर नाहीच नाही. त्या ना कळत्या वयात सुद्धा दरबारी रीती आमच्या गळी उतरवायला बघत होते. आमचेच स्वकीय, आपलं उपनाम बदलून घोरपडे म्हणवणारे मुधोळकर, कुणी चुलते, कुणी मामा, कुणी शेजारी लागून असलेल्या खोऱ्यातले, सारेजण त्या परकीय सत्तेचे मिंदे. तेव्हापासूनच आमच्या मनी ठसवत होते. शाही मेहरनजरेचा भुलभुलैया वाकायला शिकवत होते त्या अनोळखी गोमांस खाणाऱ्या तुराणी बादशहासमोर. आबासाहेबांनी कदाचित त्यासाठीच आम्हाला दूर डोंगरमुलखात ठेवलं असावं. या सह्याद्रीसारखं ताठ उभं राहता यावं म्हणून. त्या शाही भुलभुलैयात आम्ही कोळ्याच्या जाळ्यातील मक्षिकेप्रमाणे अडकू नये म्हणून या साऱ्या स्वकीयांच्या दृष्टीने आम्ही पुंड ठरलो. त्यासाठी साऱ्यांनी मिळून प्रत्यक्ष आबासाहेबांनाही घेरलं. बादशहाची खपामर्जी झाली. फतव्यावर फतवे निघाले. रणधुमाळ्या झाल्या. आम्हाला धर्म शिकविण्यासाठी कोणचा धर्म, हाती शेला बांधून बादशहापुढे वाकण्याचा धर्म. मी कोण, बादशहा कोण, इथल्या तुळशीबागेत भांगेची, अफूगांजाची बीजं रुजवणारी ही जात, तिचा धर्म ओसाड, वैराण वाळवंटातील हिंस्र तरसांचा मुंडकटाई ही त्यांची दैनंदिनी. बलात्कार हा त्यांचा सहज भाव. स्वार्थासाठी सख्या भावांना तोडणं, बापालाही विषप्रयोग करणं ही त्यांची सहज प्रवृत्ती. पुराणांतरी असुरांची जी वर्णनं आपण कसब्याच्या गजाननापुढे ऐकली, तीच यांची जातकुळी, तोच यांचा कुलाचार, तोच यांचा धर्म, दानवी धर्म. आमच्यावर बालवयापासून संस्कार झाले ते देवांच्या धर्मांचे, प्रभू रामचंद्राच्या क्षात्र धर्माचे, ज्ञानोबा माऊलीच्या माणूस धर्माचे. प्रजा पुत्रवत असते हा राजधर्म आम्हाला दादोजी पंतांनी शिकवला. अन्यायाला तिथं ठेचून काढणाऱ्या या राजधर्मामुळे आम्ही बलात्कार करू पाहणाऱ्या रांझ्याच्या पाटलाला कठोर शासन केलं, पण गेली 2-2.5 वर्षे वाळवंटातल्या या दानवी धर्मानं अवघ्या भारतभूमीवरच बलात्कार केला. त्याला कोण शासन करणार? जाट, रोहिले, रजपूत, बुंदेले, तेलंगणी, कर्नाटकी, अधूनमधून कुणी पेटून उठले. वादळात ठिणगी विझून जावी त्याप्रमाणे विझले, राख झाले. वादळ स्पर्शानं वास्तविक निखारा फुलायला हवा, त्यातून तेजस्वी ठिणग्या भोवताली उडायला हव्यात. त्या स्पर्शानं वणव्याचा भडका उडायला हवा. पण का नाही घडलं हे? छातीतली फुंकर कमी पडली की अवघ्या भरतखंडाचाच चिंब भिजलेला ओंडका झाला. गुलामगिरीनं त्याच्यातलं पेटून उठणारं काठिन्यच हिरावून घेतलं. उरलं केविलवाणं दैन्य, बळबळणारा आक्रोश आणि अंती केवळ
अस्तित्व टिकविण्याची सहज प्रवृत्ती. चंदनाचा गंध हरवला, सागाची उंची थिटी झाली, नद्यांचं पाणी हलाहल झालं आणि ते प्राशन करून अवघा भरतवंशच विषारी फुटकार टाकू लागला. फक्त अस्तित्व टिकविण्यासाठी, फक्त आज उपभोगण्यासाठी. उद्याच्या विकासाची स्वप्न पाहणार कोण? सांप्रत या देशी एक प्रांतही असा उरला नाही जिथं उद्याच्या विकासासाठी आजची आहुती दिली गेली. एखाद्यानं ती द्यायची ठरवली तरी यज्ञकुंड कुठाय? आहे तो वणवा आणि उरेल ती राख. आज आणि अवघ्या भरतखंडाच्या राखेवर फुंकर घालण्याचा एक नवा विचार घेऊन या गोदाकृष्णेच्या परिसरात एक महामानव अवतरला. प्रत्यक्ष आबासाहेबांना त्यानं सांगितलं, तुमचं सारं शौर्य दुसऱ्याच्या दावणीला बांधल्याप्रमाणे व्यर्थ आहे. जन्माला यायचं आणि मरून जायचं एवढंच त्याचं फलित. आम्हापुढे एक अभिनव स्वप्न उभं केलं. महाराष्ट्र धर्म. आता हळूहळू मर्म उमगतंय त्यामागचं. सांप्रत कुठल्याच प्रांती या यवनशक्तीपुढे ठामपणे उभे राहण्याची अस्मिता उरली नाही. स्वधर्माचं रक्षण आता या मराठदेशी व्हावं. या मराठी भूमीत तो स्फुल्लिंग चेतावा. अवघ्या भरतखंडाची अस्मिता त्यानं फुलावी. धर्मध्वजा पुन्हा एकदा डौलानं फडकावी. स्त्री शूद्रांना अभय मिळावं. ब्रह्म कर्म सुखनैव चालावीत. मंदिरातल्या मूर्तीची प्रतिष्ठापना व्हावी. हे एका मराठी माणसानं करावं म्हणून त्या महामानवानं आम्हाला आमच्या राजधर्माच्याही पुढचा अधिक विकसित असा महाराष्ट्र धर्म सांगितला. आता समर्थांच्याकडे पदर पसरून मागायची ती याच धर्माची संकल्पना. हे आमचं राज्य नाही, हे श्रींचं राज्य असा विश्वास मनी बाळगला की माझा अवघा श्वासच हा महाराष्ट्र धर्म होईल. मराठी राज्यात रामराज्य अवतरलं अशी नोंद आयुष्याच्या बखरीत नक्की होईल. त्यासाठी आता गुरुकृपा हवी. आदर्श राजधर्माची उकल करून सांगणारी कुणी तेजस्वी शक्ती हवी. समर्थांच्या जवळ या दोन्ही गोष्टी आहेत. अनुग्रह देणारी तपश्चर्या आहे आणि आदर्श राजधर्म सांगणारं चिंतन आहे. माझ्या अंतःप्रेरणेला समर्थ विचारांचा भक्कम पाया लाभला तर या मराठदेशी रामराज्य यायला काय उशीर. तारळी नदी ओलांडून उंब्रजकडे दौडता दौडता शिवरायांच्या मनात महाराष्ट्र धर्माची कल्पना सुस्पष्ट झाली. महाराष्ट्र धर्म म्हणजे प्रभू रामचंद्राने आचरिलेला पुरुषोत्तम धर्म, आदर्श पुरुषाच्या उत्तम गुणसमुच्चयाचा धर्म, कर्मयोगाचा धर्म, विश्वशांतीचा धर्म. महाराष्ट्र राज्य हेच रामराज्य. सिंघणवाडीच्या रानातल्या बागेत समर्थ आत्मचिंतनात मग्न होते. रामराज्याच्या आनंद कल्पनेत रंगून गेले होते. जणू मनातला आत्माराम अवतरला आहे. निराकार साकार झाला. त्याच्या तेजानं सारा अंधकार सरला. दुष्ट दानवांचं निखंदन झालं. प्रत्यक्ष धर्मानं रामरूप घेतलं. अधर्माचा उच्छेद करणारा म्हणून त्याची त्रिखंड ख्याती झाली. पक्ष्यांच्या कुजितामधून, तरुवरांच्या डोलण्यामधून, नद्यांच्या निर्मळ पाण्यामधून ती दिगंत कीर्ती सर्वत्र पसरली. तीर्थयात्रा, तपाचरण, व्रत, उद्यापन, ब्रह्मवृंद सुखनैव आचरू लागला. प्रभू रामाचं राज्य म्हणजे कुपिकुळाचं अहोभाग्य. त्याच्या दासांनाही हनुमंताप्रमाणे चिरंजीव पद मिळालं. त्राही त्राही हे आक्रंदन सरलं. तृप्त तृप्त असे हुंकार धरतीमधून प्रकटले. आता या राघवाची चरणधुली बंधून अवघा मराठ देश प्रभू रामचंद्राप्रमाणे यशवंत, कीर्तिवंत, सामर्थ्यवंत, वरदवंत, पुण्यवंत आणि नीतिवंत होईल. आपल्या मराठी बाण्याला जपणारा, जाणता होईल. समर्थांना क्षणभर भासलं, अवघी मराठी अस्मिताच या रामराज्याचं आनंदगीत गात आहे.